नमस्कार. सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज तालुक्यातील नरवाड येथे 14 एप्रिल 2025 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त रमामाता महिला मंडळाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार अशी अनेक सामाजिक कार्य केली. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. ते जीवनभर गोरगरीब व दलितांच्या हक्कासाठी लढले. या दिवशी चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायी जमा होतात. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरला जातो. आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाते होते. त्यांनी जातीभेदाने अन्यायाविरुद्ध लढा दिला. ते लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी होते. आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर माझे विचार मी तुमच्या समोर मांडतोय. एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी. इस धर्म के नाम पर चलने वाली इस देश में गद्दारी थी. लेकिन दुश्मन भीम जी का कुछ न बिगाड़ सके, क्योंकि कलम हमारे बाबा साहब के तलवार के जैसे थी. जनावरापेक्षा हीन पातळीचं जगणं आमच्यावर ज्या धर्मशास्त्रांनी लादलं होतं त्या धर्मशास्त्राची गुलामगिरी महाड मुकामी मनुस्मृती जाळून ज्यांनी संपवली आणि आपल्या विद्वत्तेनं भारताची राज्यघटना लिहून समतेचा प्रकाश आम्हा दीनदलितांच्या झोपडीपर्यंत पोहोचविला, ते विश्वभूषण महामानव भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानाचा मुजरा करतो. दृष्टे, नेतृत्व, व्यासंगी, तत्वज्ञ, माणुसकीला किंमत देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.